जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। नमस्कार। तर आता आपण निघालेलो आहोत ज्या एक्सप्रेसच्या नावाने सिनेमा आहे आणि जो सिनेमा तुम्ही आम्ही सगळ्यांनी बऱ्याचदा बघितलेला आहे। त्या सिनेमातल्या हिरोने पण गाडी कल्याणवरून पकडली होती आणि आपण पण गाडी कल्याणवरून पकडली आहे। पण त्या सिनेमातल्या हिरोचा उद्देश वेगळा होता, आपला मात्र उद्देश एकच आहे, तो म्हणजे चेन्नईमधली सगळी देवळं फिरायची आहे आणि त्याच अनुषंगाने गाडीमध्ये सुद्धा आपली चर्चा सुरू होती। कांचीपुरम टू आपला वेल्लोरच्या दिशेने ऑन द वे मिळाला पाहिजे ना, आपण वेळ पटापट कारण आता पावसाळी वातावरणामध्ये अंधार लवकर होऊ शकतो। हा पण आपण मंदिरं नीट बघूया, असं काय नाही त्याला पाहिजे तर मग माझ्या मते कांचीपुरमच्या साड्या पण। चेन्नई रेल्वे स्टेशनला आपण उतरणार आहोत आणि तिथून आपण बस केलेली आहे। त्या बसने आपण पहिल्यांदा कांचीपुरमला जाणार आहोत, कांचीपुरममधली देवळं बघणार आहोत। बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होतोय। कांजीवरम म्हणतात ना, कांजीवरम साडीला म्हणतात आपल्या साईडला कांजीवरम। डिसेंबरचा महिना आहे, आपल्या महाराष्ट्रात थंडी आणि ऊन हे दोनच प्रकार आहेत। पण जसं जसं आम्ही चेन्नईकडे गेलो तसं तसं पावसाळी वातावरण आम्हाला लागलं, तरीसुद्धा आपली ट्रेन ही वेळेवर चेन्नईला पोहोचली। आत्ता आपण आलेलो आहोत चेन्नईला। उरुट्टची तैलवर डॉक्टर MG रामचंद्रन सेंट्रल स्टेशन असं नाव आहे। चेन्नई आम्ही जेव्हा उतरताना चेन्नई रेल्वे स्टेशन म्हणून शोधत होतो, पण इथे आल्यानंतर माहिती पडलं की या जंक्शनचं नाव काय। अतिशय मोठं आणि भव्य दिवस स्टेशन बाहेरून तरी आहे। हा जो आजूबाजूचा भाग आहे सगळा चेन्नई रेल्वे स्टेशनचा परिसर आहे। पेड टॅक्सीची वगैरे सुविधा आहे। एवढा गजबजाट नाहीये, पावसाला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे पब्लिक फारसं नाहीये। आपली ट्रेन वेळेवरती आली, पण आपली बस यायला अजून तासभर आहे, त्याच्यामुळे या वेटिंग एरियात आपण बसलेलो आहोत। आजूबाजूला खाण्याचे बरेच स्टॉल आहेत। आजूबाजूच्या 2-4 स्टॉलवर नजर टाकली आणि जरासं ज्या ठिकाणी बरं वाटलं त्या ठिकाणी आम्ही पटकन शिरलो। आता आम्ही इकडे चेन्नई सेंट्रलला आहोत, भुका लागल्या आहेत म्हणून आम्ही इथे मेदूवडा घेतलाय, शिरा घेतलाय आणि हा म्हणजे रवा केसरी आणि हा उपमा आहे, पण इकडे पोंगल म्हणतात आणि हा मसाला डोसा। चव उत्तम आहे, हा पण प्राइस जास्त आहे। ठीक आहे 19-20 आहे। कसं हे असं आपण सांबार मध्ये घेऊन हे असं। बस येईपर्यंत स्टेशनवर लावलेल्या नकाशाचा थोडाफार अभ्यास झाला, थोडीशी चर्चा झाली आणि नंतर बसमध्ये बसून आम्ही थेट कांचीपुरमला आलो, एकांबरेश्वराच्या मंदिरात। तामिळनाडू हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती। त्यातलंच हे कांचीपुरम ब्रह्मतत्वाची उपासना करणारं शहर म्हणून ओळखलं जातं। 7व्या शतकात या ठिकाणी पल्लव राजे जे होते त्यांनी हे एकांबरेश्वराचं देऊळ बांधलं। 10व्या शतकात खुद्द शंकराचार्यांनी त्याचा जीर्णोद्धार केला आणि विजयनगर साम्राज्य जे दक्षिणेकडचं आपलं होतं त्यांनी 15व्या शतकात या ठिकाणी सुधारणा केल्या, एक मोठं गोपूर बांधलं। साधारण 23 एकर क्षेत्रफळ असणारं हे एकांबरेश्वराचं मंदिर आहे। याच्यात 2 दालनं आहेत आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की इथे 1000 खांब आहेत आणि 1008 शिवलिंग आहेत। एकांबरेश्वर म्हणजे काय तर माता पार्वतीने एका आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या केली ते ठिकाण म्हणजे एकांबरेश्वर। या मंदिराच्या मागची एक गोष्ट अशी सांगितली जाते की माता पार्वतीने भगवान शंकराचे 3ही डोळे हाताने बंद केले तेव्हा सूर्य, चंद्र आणि अग्नी यामुळे प्रभावित झाले। याचं प्रायश्चित्त माता पार्वतीला घ्यावं लागलं। शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं की एका तपस्वीच्या वेशात जा आणि याचं प्रायश्चित्त घे। तेव्हा पार्वती माता एका तपस्वीच्या वेशात एका नदीच्या काठी वाळूचं शंकराचं लिंग तयार करून इथे तपश्चर्या करायला लागली। भगवान शंकराने नदीला पूर आणला तेव्हा पार्वती मातेने जे वालुकामय शंकराचं लिंग तयार केलं होतं ती शंकराची पिंडी आपल्या हृदयाजवळ घेतली। भगवान शंकराने पार्वती मातेला आपण प्रसन्न झाल्याचं सांगितलं आणि ते स्थिर वालुकामय लिंग तिथेच ठेवायला सांगितलं। यामुळे ती ज्या ठिकाणी भगवान शंकराच्या तपश्चर्याला बसली होती ते आंब्याचं झाड आणि ते ठिकाण यावरून या स्थानाचं नाव एकांबरेश्वर असं पडल्याचं आपल्याला सांगतात। ह्या देवळाचा आवाका हा फार मोठा आहे, परिसर सुद्धा बराच मोठा आहे। पण या ठिकाणी आपल्याला फिरताना अशी एक अडचण येते की फक्त दक्षिणेकडची जी भाषा आहे त्या भाषेतच इथे माहिती लिहिलेली आहे किंवा तिकडचे भाविक सुद्धा आहेत ते त्याच भाषेत बोलतात। त्यामुळे या स्थानाची महती जाणून घ्यायला आपल्याला अडचण येते। यामुळे अशा ठिकाणी आपण जेव्हा भेट देऊ किंवा फिरायला जाऊ, दर्शन घ्यायला जाऊ तेव्हा त्या ठिकाणी जाण्यापूर्वी हा व्हिडिओ किंवा अशी माहिती जर वाचून गेलो तर त्या स्थानाचं महात्म्य
माहिती असलं आपल्याला तर त्याची मजा घेण्यास किंवा आस्वाद घेण्यास आपल्याला बरं पडेल. मग अशी बोलताना जे म्हटलं की आंब्याच्या झाडाखाली माता पार्वतीने तपश्चर्या केली, ते हे आंब्याचं झाड आणि ते हे ठिकाण आणि याच्या परिसरात असणारी शंकराची मूर्ती किंवा पिंडी म्हणजे एकांबरेश्वर असं हे आध्यात्मिक स्थान. दक्षिणेत पंचमहाभूतांची 5 शिवमंदिरं आहेत. त्यातलं पृथ्वी तत्व असणारं हे शंकर मंदिर सकाळी 6 ते 12:30 आणि दुपारी 4 ते 8:30 उघडं असतं. याच्यानंतर आता आपण आलेलो आहोत कामाक्षी मंदिरात. कामाक्षी मंदिर, कामाक्षी अम्मन मंदिर असं सुद्धा या देवळाला म्हणतात. या देवळाचा आवार हा जवळपास 5 एकरांचा आहे. 5 एकर क्षेत्रफळ असणारं हे देवस्थान आहे. या देवळात आपल्याला 4 प्रमुख रस्त्याने जाता येतं. चारी बाजूंनी या देवळात जायला वाट आहे. देवीची जी 51 शक्तिपीठं संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत, त्या 51 शक्तिपीठांपैकी एक असणारं हे कामाक्षी देवीचं मंदिर आहे. आपल्याला ती जुनी गोष्ट माहिती आहे. त्याच्यात देवीच्या नाभीचा भाग ज्या ठिकाणी पडला ते हे कामाक्षी देवीचं स्थान आहे. आदि शंकराचार्यांनी सुद्धा या मंदिरात बसूनच सौंदर्य लहरी हे जे प्रभावी स्तोत्र आहे, या स्तोत्राची रचना याच ठिकाणी केली होती असा उल्लेख आहे. याच मंदिराच्या आवारात रामायण काळात सुद्धा बरेच यज्ञ झाले आहेत असा उल्लेख आपल्याला आढळतो. या मंदिराचा परिसर भव्य दिव्य आहे. ऊन, वारा, पाऊस कधीही कितीही असलं तरी भाविकांची गर्दी इथे कायम असते. त्याचं कारण म्हणजे बऱ्याच नागरिकांची, बऱ्याच भाविकांची ही कुलदैवता आहे. कामाक्षी देवीचं मंदिर बाहेरून तर सुंदर आहेच, पण आतमध्ये गेल्यानंतर कापूर, अत्तर, फुलं यांच्या दरवळणाऱ्या मंद सुगंधात देवीचं दर्शन घेताना आपलं मन नक्कीच प्रसन्न होतं. देवीचं दर्शन घेऊन बाहेर पडलो, तांदळाची खीर आणि दहीभाताचा प्रसाद इथे मिळाला. हे देऊळ भाविकांसाठी सकाळी 6 ते 12:30 आणि दुपारी 4:45 ते 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं असतं. याच्यानंतर आम्ही पुढे निघालो ते कैलासनाथ मंदिराकडे. कैलासनाथ मंदिर हे 8व्या शतकात पल्लव राजाने आपल्या पत्नीच्या उपासनेसाठी बनवलेलं एक वास्तुरचनेचा उत्तम नमुना असणारं मंदिर आहे. संध्याकाळी 6 नंतर आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो. रिमझिम पाऊस चालू होता, तरीसुद्धा हे मंदिर अतिशय छान आणि विलोभनीय आपण ज्याला म्हणतो असं दिसत होतं. याच्यानंतर आम्ही जवळच असणाऱ्या उलेगंधान पेरुमल या विष्णूच्या मंदिरात गेलो. अतिशय छोटेखानी म्हणतात असं हे मंदिर आहे, पण इकडचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जी कथा ऐकलेली आहे वामन अवताराची, की 2.5 पावलात पृथ्वी व्यापून टाकणारी गोष्ट आहे, त्या रूपातली जवळपास 4-5 मजल्याची जेवढी बिल्डिंग असते त्या आकाराची मूर्ती, एवढी मोठी मूर्ती या ठिकाणी आहे. मूर्ती बघताना आपल्याला मान वर करून मूर्तीचं दर्शन घ्यावं लागतं. त्याच्यानंतर जवळच असणाऱ्या वरदराज पेरुमल सनाथी या मंदिरात आम्ही गेलो, जिथे लक्ष्मी, वराह आणि विष्णू गोल्डन पाल सुद्धा इथे आहे. त्या मंदिरात गेलो, दर्शन घेतलं, बाहेर पडलो आणि कांचीपुरम मधल्या पहिल्या दिवसाचा समारोप केला. धन्यवाद. जय श्रीराम.